छगन भुजबळांनी नवा पक्ष काढावा अशी मागणी संघर्ष सभेसाठी आलेल्या भुजबळ समर्थकांनी केली आहे। भुजबळांना मंत्रिपद नाकारल्यानंतर हे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि छगन भुजबळ यांनी नवा पक्ष काढावा अशी त्यांनी मागणी केली आहे। त्यांच्या भावना जाणून घेतल्या, त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। आज नाशिक शहरातील जेजूरकर मळा परिसरामध्ये आयोजित करण्यात आली आहे। अनेक कार्यकर्ते राज्यभरातून या सभेसाठी उपस्थित झाले आहेत। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काही महिला पदाधिकारी सुद्धा आहेत। मॅडम, आपण कुठून आलेला? मी पुण्यावरून आलेले आहे। मी समता परिषदेची पुणे शहर कार्याध्यक्ष आहे। एकूणच भुजबळांनी जी काही काल भूमिका जाहीर केलेली आहे, अजित पवारांवर त्यांनी लक्ष केलेलं आहे, ज्या पद्धतीने त्यांना वागणूक दिली ती तुम्हाला योग्य वाटते? आम्ही याचा जाहीर निषेध करण्यासाठीच आज नाशिकमध्ये आलेलो आहोत। त्यांना अजितदादा पवारांना असं वाटलं असेल की आपण त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं म्हणजे आपण खूप जिंकलो आहे, तर तसं नाही आहे। त्यांनी ॲक्च्युली घाबरूनच, भुजबळ साहेबांना घाबरूनच ओबीसींचा आवाज बंद करण्यासाठी आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणी परत आवाज उठवू नये, जे 17 त्यांनी ओबीसी घेतलेले आहेत ते निष्क्रिय ओबीसी त्यांनी घेतलेले आहे। आमचा एकच ओबीसीचा भाग आहे आणि आमचा एकच ओबीसीचा नेता आहे आणि तो म्हणजे छगन भुजबळ साहेब आहे। आमच्या नेत्यामध्ये आहे 10 हत्तीचे बळ, त्याचे नाव आहे छगन भुजबळ। आणि दूसरा दिले, छगन भुजबल है ओबीसी की शान, उनके रोम रोम में बसा है संविधान, वो हमेशा करते हैं अच्छा काम, इसलिए हिंदुस्तान में है सिर्फ उनका ही नाम। क्या बात आहे। पक्ष सोडून 100% भुजबळ साहेबांनी वेगळा निर्णय घ्यावा का ह्या इथल्या आलेल्या सर्वांचं मत तेच आहे। कारण ज्या ठिकाणी तुम्हाला जर मान सन्मान मिळत नसेल तर तो भुजबळांचा नाही तर सगळ्या ओबीसींचा अपमान आहे आणि तिथं सन्मान मिळत नाही त्या सन्मानाला भुजबळ साहेबांनी तसे सुतोवाच दिलेले आहेत। त्या पद्धतीने भुजबळ साहेब तुम्ही या ठिकाणाहून बाहेर पडाव। आणि आत्तापर्यंतचा इतिहास आहे, भुजबळ साहेब एकटे कधीच बाहेर पडत नाहीत। जो 91ला ज्यावेळेस नागपूरला अधिवेशन झालं त्यावेळेस सुद्धा भुजबळ साहेबांनी 17 आमदार फोडून बाहेर पडलेले। यावेळेस देखील ओबीसींची तीच इच्छा आहे की साहेब एक तर खिंडार पाडा आणि सत्तेत जॉईन व्हा। त्यामुळे आता छगन भुजबळ आपली भूमिका काय जाहीर करतात याकडे या कार्यकर्त्यांचं सुद्धा लक्ष लागलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।